आणि मला जाताना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पहिले तर हे एक बॉडी मिस्ट मागवले मी द बॉडी शॉपचं. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. बरं, ह्या दोघांचं इथे आवरणं चाललंय. ह्यांचं असं असतं ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. म्हणजे मनूचे त्यांचे कंटिन्यू भांडणं, मनूला फटके आणि हे सगळं चालू असतं. पण पप्पाशिवाय आम्हाला करमत पण नाही. म्हणजे पप्पा थोडं वेळ इकडे तिकडे गेले की पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं गेले, एवढा जप लावलेला असतो की बस. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता पूजा वगैरे झाली आहे, फराळाचं करायचं आहे अजून. सो आज काय काय होणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. असंच कंटिन्यू करा. स्वतःचा व्हिडिओ आला, तिला आवाज आला की लगे पळत आली आहे ती. म्हणजे एवढं तिचं लक्ष आहे. आणि नाना कंटिन्यू असतं, ए मोबाईल बघू नको, डोळे खराब होत आहे. बघू जरा, तुझे नाही खराब होत का ग डोळे? नाही होत. कस काय थोडं डोकं कसं काय चालतं काय माहिती. मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं ना तुम्ही, कंटिन्यू तेच असतं की नाना मोबाईल बघू नको, नाना तू माझ्यासोबत खेळ. मग रात्रीचे किती 12-1 काही कळत नाही, फक्त नानासोबत खेळायचं असतं. आणि दुपारी पण ती नानांना आराम नाही करू देत. नाना झोपेचं नाटक करतात आणि त्याच्यानंतर मग ती माझ्याकडे येते. स्वी काय करतीये तू? केस विंच राहिली पप्पा? अच्छा माझे पप्पा. अच्छा तुझेच आहेत पप्पा का माझे आहेत? नानाचे आहेत ग, मनूचे आहेत का? बघितलं, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, हे असं नेहमीच त्यांचं चाललेलं असतं. माझे पप्पा असं सगळं करणं चालू होतं. आणि आज तर काय सुट्टी आहे, तर ती काय मला विचारणार नाही. म्हणजे एकतर नाना किंवा मग पप्पा, त्या दोघांकडेच ती असते. मग ते आवरत होते तोपर्यंत म्हटलं चला मी पण माझं किचनमधलं सगळं आवरून घेते. आज शनिवार आहे, तर मग सुट्टी होती मनूच्या पण शाळेला, त्यांच्या पण ऑफिसला सुट्टी होती, म्हणून सगळं निवांत तसं चाललं होतं. फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी आणि सोबतच आमटी बनवलेली होती. भगर इथे मी बनवणार आहे, भगरीचा भात किंवा वरईचा भात पण म्हणतात त्याला. आणि सोबतच बासुंदी पण बनवणार आहे, कारण नानांनी आणलेला पेढा होता, तर म्हटलं चला त्याचीच बनवते. आणि पटकन पण होते तशी बनवली तर. नाहीतर मग काय होतं ना, खूप वेळ लागतो आणि ते दूध आटवत बसायचं, टाईमपास करत बसायचं, हलवत बसायचं म्हणलं की जरा कंटाळा पण आल्यासारखं होतं. मग म्हटलं चला इन्स्टंट अशी पटकन एक 5-10 मिनिटातच होते, तर बनवून घेऊयात. त्यांना तर काही गोड खायचं नव्हतं, म्हणून मग माझ्यासाठी, नानांसाठी आणि सोबतच ना त्याच बासुंदीची मी मावा कुल्फी पण करणार होते. म्हणजे बासुंदीसारखं बनवायचं, ड्रायफ्रूट्स जरा जास्त टाकायचे, नेहमीपेक्षा थोडीशी विलायची पावडर टाकायची आणि तीच आपण मोल्डमध्ये टाकून ना मुलांना खायला पण देऊ शकतो. मस्त ते खुश होतात, म्हणून ते एकदम खुश होते. मी नेहमी हे असं करते जेव्हा पण नाना पेढा किंवा खवा घेऊन येतात. ड्रायफ्रूट्स चॉप करायला थोडंसं अवघड जातं, तर बघा हे ड्रायफ्रूट्सचं एक कटर किंवा चॉपर म्हणू शकता तुम्ही, ते आहे माझ्याकडे. ते मी आय थिंक मिशो किंवा ॲमेझॉनवरून घेतलेलं असेल, तर छान आहे ते पण क्वालिटीने आणि इन्स्टंट ते कट पण करता येतात, भिजवायची पण आपल्याला ड्रायफ्रूट्स काही गरज नाही. सो इथे साईड बाय साईड मी भगर आणि सोबतच बासुंदी जी आहे तर ती बनवून घेतली. एकादशीच्या दिवशी ना काय काय बनवून काय काय नको असं होतं. म्हणजे एकादशी दुप्पट खाशी जे म्हणतात ना, ते काही खोटं नाही आहे. आता मलाही तेलकट खायचं नव्हतं, यांनाही नाही खायचं, पण म्हणले चला नाना आहेत तर हे पण करूयात आपण. पापडी वगैरे तळून घेतली आणि मस्त असा एकादशीचा मेनू होता. एकादशी दुप्पट खाशी आणि एवढा मेनू नसतो, एवढा एकादशीला असतो आणि उपवास म्हणायचा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खाण्यासारखं खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे ऑलमोस्ट नाहीच आहे, नाही 10-20%च. पण तर मी आता खाणार आहे, कारण मला एवढी भूक लागली ना. माझी नानाची मज्जा आहे का? हा ना. मनूची पण काय गेली तू काय नाही गेला बना? बापरे, चमचा आणायला गेली. काय खायचं गेली तिला?
आणि ही माझी जागा भरलं होतं ना तुझं म्हणून तुझी चेअर आणतो मनस्वी. मी थांब. तुझी चेअर आणतो मी हा. पोट भरलं होतं ना बाळा तुझं. तुला काय खायचंय खरंच रोज एवढं काही नसतं माहितीये का. रोज चपाती हा ना. भाजी फक्त असते आणि ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी उपवासाच्या नावाखाली भरपूर काय काय खाण्याचं असं आहे. फराळ वगैरे करून आम्ही परत हॉस्पिटलला जाऊन आलोय. 3 दिवस तुम्ही माझं व्हिडिओमध्ये रडताना ऐकत असाल की हॉस्पिटल दुखणं हे सगळं चाललेलं आहे. डॉक्टर चेंज केलेत यावेळी. म्हणलं बघूयात आपण काय फरक पडतोय काय नाही. एक्सरे हे काढलंय. तसं एक्सरेमध्ये मेजर काही नाही आले पण तरी पण मला ते चेस्ट पेन होते आणि ते जरा जास्त होते. आज तर असं हल्लं डुल्लं तरी पण होतंय. झोपताना प्रॉब्लेम होतोय. मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं एका कुशीवर हे झालं तरी प्रॉब्लेम होतोय. बाकी बोलताना हे येतंय मला व्यवस्थित. कारण काल मी आईला बोलत होते आणि मला पप्पा म्हणतात एवढं बोलता कसं काय येतं बरं तुला, तेव्हा नाही दुखत का. ती बोलण्याची सवय आणि तेवढा त्रास पण नाही होते बोलताना. मला फक्त मुवमेंट केल्याच्या नंतर त्रास होते असे. बाकी तुम्ही म्हणाल मग व्हिडिओ कशाला एवढे शूट करताय तुम्ही कंटिन्यू. तर ते तर कामच आहे त्याच्यामुळे ते करावं लागतंय. तुमच्या नजरेतून असं वाटत असेल तुम्हाला की थोडासा आराम करायला पाहिजे, तब्येत खराब आहे तर. पण ऑलरेडी मला असं आराम करताना छान वाटतं. काही कोणालाच आराम करताना वाईट नाही वाटणार आहे किंवा तो नकोसा नाही वाटणार आहे. पण डोक्यात हे पण कुठेतरी चालू असतं की अरे यार 8-10 दिवस झाला आपण काहीच नाही केले, काहीच नाही केले. आराम करताना पण दुखत असल्यानंतर कसा आराम करायचा. आराम करताना पण दुखते हे मेन पॉइंट आहे. हा ना. आणि आराम करतानाच जास्त दुखते. जशी मी उभी असते ना तेव्हा दुखत नाहीये. असं खोकताना वगैरे पण दुखते आणि मुवमेंट करताना दुखते असं होतं. त्याच्यामुळे मग ते पण नाही करू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यात कुठेतरी राहतं म्हणा. 2 मिनिट ना बेटा, किती बळबळ चालली आहे तुझी. मी एक मोठा हत्ती. एक मोठा हातीला बोर झाली ती. आणि म्हणून नवीन गोष्ट काय शिकली आहे माहिती आता. आमचं हे चालूच होतं, राष्ट्रगीत तर चालूच होतं थोडं थोडं. पण आता ती विश्व प्रार्थना पूर्ण म्हणते स्वतः. हे बघ आई काय म्हणते, विश्व प्रार्थना म्हणते तू. नंतर आपण म्हणून दाखवायचं बरं. कधीतरी. तिची आत्ता बडबड चालू आहे. काल भैयाचा फोन आला होता त्याला. तिनं पूर्ण अशी विश्व प्रार्थना म्हणून दाखवली. पूर्ण एक गाई गोठ्यात पूर्ण अजिबात सपोर्ट शिवाय म्हणून दाखवली. ते इतकं भारी वाटलं. आणि अशी स्पीड मध्ये जसं काय मागे कोणीतरी लागलंय तिच्या असं. सो असं आहे हेल्थचा अपडेट. जसं तुम्हाला आत्ता म्हणलं की तुमच्या नजरेतून वाटत असेल की मी आराम करावा, पण माझ्या नजरेतून हेच आहे की माझं काम होत नाहीये. आणि मी जर रोजचे व्हिडिओ नाही टाकले, मध्येच प्रमोशनचा आला तर मग असंही होतं की खूप प्रमोशन असं. त्यामुळे मध्ये व्हिडिओ टाकावेच लागतात. पूर्णपणे तर काही रेस्ट करून जमत नाही. आणि बाकी काही नाही, मग चालूच आहे आपलं हे. हॉस्पिटलला जाणं येणं, औषधं गोळ्या, थोडेफार मध्ये जसं जमेल तसा व्हिडिओ. आवाज आता एकदम ओके वाटतं ना तुम्हाला. तर आवाज नॉर्मलच आहे माझा आता बऱ्यापैकी. नॉर्मल झालाय. माझं मेजर पेन हे झाले आता आणि ते खूप जास्त लेवलला झाले. त्याच्यामुळे जरा त्रास होतोय. बाकी ओके. आता आम्ही विचार करतोय मंदिरात जाऊ. येताना जायचं होतं पण 4 वाजता नंतर डॉक्टर नव्हते. त्याच्यामुळं 3:30 पर्यंत आम्ही हे सगळं आवरून घेतलं हॉस्पिटलचं काम. आणि आता म्हटलं जाऊयात मंदिरात. अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा असं कसं म्हणा. जय बाप्पाला पण माहिती आमची कंडिशन. वर उभा राहायचं होतं ते पण उभा राहून दिलेलं आहे. गाणं लावायचं होतं ते पण लावून दिलेलं आहे. तरी पण शांत आहे, ऐकतो लेकरू तसं. हा म्हणा. गुणी बाळ आहे माझं एकदम. हो ना. चल. जाताना ना सगळा पसारा ठेवून आम्ही तसंच गेलेलो. कारण मला इतकं पेन वाढलं होतं. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवत नसेल पण जेव्हा पेन व्हायला लागतं ना त्या टायमिंगला माझी काय कंडिशन होते ते मला माहिती आहे का. आणि त्याच्यामुळे गेलेलो आम्ही. आता घरी आलेत आणि माझे 2 पार्सल आलेत नायकाचे. आत्ता हॉटपिंक सेलवरनं म्हटलं चला मागवूयात. मी नायकावरनं या अगोदर कधी काही मागवलेलं नव्हतं. फर्स्ट टाइम मी काहीतरी मागवले. म्हटलं बघूयात कसं आलं. आणि मेन म्हणजे ना सेल चालू असल्यामुळे मला स्वस्त पण मिळालं छान. काही गोष्टी मागवल्यात मी. लिपस्टिक मागवल्यात. पहिले तर हे एक बॉडी मिस्ट मागवले मी द बॉडी शॉपचं. असंच फ्रेग्रन्स बघते कसं आहे. कारण मी 2-3 व्हिडिओ बघितले होते याचे इंस्टाग्रामवरती की खूप छान आहे म्हणून. या अगोदर मी कधी ट्राय नाही केलेलं.
पण म्हणलं बघते तर चांगला एकदम असा उग्र वास नाही येते, म्हणून मला हे चांगलं वाटतंय. आणि तसंही स्प्रे केल्या केल्या थोडंसं जरा जास्त वास येतो, पण मग थोड्या वेळानंतर कळेल. आणि किती टिकतोय ना हे वापरल्याच्या नंतरच कळेल. ॲटलिस्ट दिवसभर जरा 4-5 तास असं तरी टिकला पाहिजे तर फायदा आहे. नाहीतर मग काही असे होतात बॉडी मिस्ट की लगेच निघून जातात. तर बघते मी, ट्राय करते आणि तुम्हाला पण तसं सांगते. हा एक मस्कारा मला भरपूर दिवसापासून घ्यायचा होता मेबेलिनचा, सो तो पण मी फायनली घेतला. एरवी काहीतरी 500-550ला असतो, ऑफरमध्ये 350च्या आसपास मला मिळाला आहे. आणि याचे पण रिव्ह्यूज खूप बघितले होते, भरपूर दिवसापासून मला घ्यायचा होता. पण काय होतं ना, प्रमोशनमध्ये काही काही गोष्टी आलेल्या असतात, सो मी त्याच ट्राय करते. चल यार, आपल्याला कधीतरीच वापरायचं असतं म्हणून मग त्याच वापरण्यात येतात. आणि असं नवीन कधी काही परचेस करण्या होतच नाही. शक्यतो जेवढ्या वस्तू आलेल्या असतात ना तेवढ्यातच माझं मेकअप होऊन जातो. इनसाईटचे प्रोडक्ट एक चांगले म्हणजे अफोर्डेबल आहेत, म्हणून मी एक हे चिक आणि लिप टिंट घेऊन पाहिले. याचे जे काही शेड्स आहेत ना ते स्वॉचेस मी तुम्हाला दाखवते. सो एक मी हे घेतलं आहे आणि दुसरं वालं जे एक आहे ना तर ते हे घेतलं आहे. असा पिंकिशमध्ये ना मला लिपस्टिकचा पण कलर खूप आवडतो. हे काय स्ट्रॉबेरी समर म्हणून आहे 05, आणि हे जे आहे ते 01 आयरिश क्रीम किंवा इरिश क्रीम असं काहीतरी प्रोनाउन्सिएशन असेल तसं. हा वाला एक आणि हा वाला एक घेतला आहे. आणि 2 लिपस्टिक घेतल्यात. वाव, ही तरी मस्त वाटते. आणि मी जास्त हाच कलर वापरते. मार्समध्ये पण मी काही घेतल्या होत्या या अगोदर, याच शेडमध्ये होत्या. मामाअर्थच्या काही आलेल्या होत्या मला कोलॅबसाठीच, तर त्या पण मी अशाच वापरलेल्या आहेत. आणि एरवी घरी असो बाहेर असो शूटसाठी असो कधी पण मी हेच कलर वापरते, जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. आणि बऱ्याचदा मी फेसेस कॅनडाची एक वापरते. तर ही आहे स्विस ब्युटीची पावटी म्हणून 0.1 आणि 01 सॉरी. आणि मार्सची मागवली आहे मी, तुम्हाला म्हटलं होतं ना पिंकिशमध्ये मी हे जास्त वापरते. हे बघा, हा कलर ऑलरेडी 2-3 ब्रँडचा असेल माझ्याकडे, तरी मला काय माहीत नाही. मी जेव्हा ऑर्डर करायला जाते ना तेव्हा माझं ह्याच शेडकडे लक्ष जातं. तर हे असं एवढ्या काही गोष्टी मागवल्यात. मेन म्हणजे ना हे स्वॉचेस तर मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला जर आवडलं तर इनकेस तुम्ही पण घेऊ शकता. स्वस्त आहेत, एकदम अफोर्डेबल आहेत. 100, 150, 200च्या आसपास असं काहीतरी, खूप महागातल्या पण नाही आहेत. आणि मी पण खूप कमी मेकअप करते ना, त्याच्यामुळे मी ह्याच अशा गोष्टी वापरते. कारण खूप महागातलं घ्यायचं म्हणलं की स्टोअरमधून घेतलेलं पुरतं, कारण तिथे आपल्याला प्रॉपर शेड कळतो, ऑनलाईन तेवढं काही कळत नाही. सो त्याच्यासाठी मी घेते. आणि मेन म्हणजे हे मी ट्राय करेन आणि याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आता मनू नानांकडे किती रमली आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे गेली तशी लगेचच रूममध्ये. मनस्वी, काय बनवायचं आपण? केक बनवायचा. केक लेट्स बनवायचा. गो. सगळे कलर मिक्स केले असतील पण तिने. सगळे कलर मिक्स केले. हा, आणि काय करते आता मनू तू? म्हणा तू काय तर करते? मी 2-3 ठेवून दिलेत, नाहीतर हे सगळे कलर एकत्र होतात. हे आम्ही परत एकदा घेऊन आलो हा त्याच्यासाठी. काय बनवायचे आपल्याला आता? बनाना बनवायचा. अगं मनू, अगोदर केक म्हणायचं, मग नंतर लेट्स गो. सारखं लेट्स गो, प्रत्येकाला लेट्स गो. केक बनवायचा. नाना, कालच्या व्हिडिओमध्ये मी नाही का म्हणलं नाना असले की आम्हाला काही टेन्शन नसतं, नाना मनूला सांभाळतात आणि आईस्क्रीम पण देतात, तिला खराब सवय लागतात. मग सगळे म्हणतात नानाला ब्लेम करते तू. काय म्हणताय? मी तुम्हाला समोर नाही म्हणत असं की नाना तिला आईस्क्रीम नका देत जाऊ. हा सांगा. आईस्क्रीम मागते ती, हा तिला आवडते. नाही ना, पण मी म्हणते ना तुम्हाला समोर पण नका देत जाऊ मी आणि हे. मग फक्त काय आम्ही व्हिडिओमध्ये नाही म्हणत. मनूला आवडते आईस्क्रीम म्हणून बघितलं का? तरी पण 2-3 दिवस झालं गॅप आहे का बरं? म्हणा आईस्क्रीम कशी लागते तुला? यामी लागते. वाव, काय सगळ्यांचं हे चालू होतं. मला 2-3 कमेंट्स आल्या का अगं बाई लाड असतात ते असं तसं. आम्ही असं नाही म्हणत नानांना लाड नका करू. नानांनी चॉकलेट पण आणले, चॉकलेटचे बॉक्स पण आणलेत. आणि नानांना पण माहिती आहे ती जर रडली किंवा मग तिला जर एखादी गोष्ट द्यायचीच असेल तर एखादं चॉकलेट आम्ही देतो. असं नाही की बाबा तिला आम्ही चॉकलेटच देत नाही. आणि आता पण आज बासुंदी बनवलेली, म्हणलं तीच मोल्डमध्ये टाकते आणि तिला कुल्फी म्हणून देते. सो थोडंसं हेल्दी वेमध्ये, नाहीतर मग आठवड्यातून 1-2दा असं देतो. आणि नानांसोबत गेली ती ऐकत नाही नानाचं. नाना ती किती आईस्क्रीम घेऊन येते तुमच्याकडनं. जेम्स आणते, आईस्क्रीम घेते.
आणि असं नाही की एक घेते ती नानांना एवढी नादी लावते की नाना 3 घे, नाना 2 घे. आणि एका टायमिंगला 3 सकाळी येताना आणि परत ती जर इव्हिनिंगला गेली ना गार्डनमध्ये तर तेव्हा 2 घेऊन येते. मग हे किती योग्य, म्हणून मग मी तसं म्हणले होते. फक्त असं नाही की त्याचा अर्थ मी नानाला ब्लेम करते किंवा लाडच करू नका असं म्हणते, असं नाही आहे. आता आम्ही कमीत कमी 1-2 तास परत ह्यालाच खेळत बसणार. मनस्वी काय पाहिजे तुला? ते तुझ्यासाठी नाही आले बेटा. काहीही पार्सल आलं की आम्ही पहिले कात्री आणि चाकू बघा सांगते. आणि बस येते ते माझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी आलं तर मी सांगते ना तुला काय आहे त्याच्यामध्ये. काय म्हणायच्या लिपस्टिक. कालच घेतले ना लिपस्टिक. लिपस्टिक नाही म्हणून. पार्सल आलं की आमची एक गोष्ट असते, आई काय आलं त्याच्यामध्ये, माझ्यासाठी आलं का ते माझ्यासाठी आहे बेटा. हा त्याचा आपल्याला व्हिडिओ बनवून द्यायचा आहे. आणि एक दिवस ते हात लावत होते पार्सलला की ओपन करत होते. पप्पा ते ओपन नको करू, आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे असं म्हणते. म्हणजे तिला बघून बघून ते इतकं कळायला लागलंय की बस. आणि मला एक दिवस काय म्हणते, मी असंच बिस्किट काय अगो बाई इतकी रिक्वेस्ट नको ग करू, चल देते. हा काजू आम्हाला अति प्रिय आहेत. तरी मध्ये मध्ये बंद झालं होतं जरा तिचं, आता परत काजू 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 तिचं चालू झालेलं आहे. आणि कशी तरी नादी लागलेली आहे आता. आज तर झोप पण नाही, काहीच नाही. मलाही तुम्ही म्हणत असाल की किती बडबड करते, पण खरं सांगते बडबड करताना अजिबात त्रास होत नाही आहे. आणि जेव्हा काही असं पडते मी त्याच्यानंतरच जो काही त्रास चालू होतो की ते मला काहीच सुचत नाही की मी काय करू. आणि शपथ सांगते आज मी इतकी घाबरले होते. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, जेव्हा तुमची तब्येत खराब असते ना तेव्हा कधीच ChatGPT गुगल करायला जाऊ नका. कारण ते तुम्हाला इतकं घाबरवतं, म्हणजे घाबरवतं असं पण नाही म्हणता येणार, पण माहीत नाही का ती आपल्याला भीती बसते. मग अशी मी असं सर्च करत होते. मग त्याच्यानंतर येत होते कंटिन्युअसली की, कारण मी मागच्या 2 आठवड्यापासून हे सर्च करते की घरगुती काय केलं पाहिजे किंवा बाकी सगळ्या गोष्टी, बाकी मेडिसिन्स वगैरे तर चालू आहेतच. तर त्याच्यावरती असं येत होतं की 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल किंवा काय तर तुम्हाला TBचे पण चान्सेस असू शकतात, असं तसं. आणि मला जाताना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे मी इतकी माझी इमॅजिनेशन पॉवर तर इतकी खतरनाक आहे की मी असं काय इमॅजिन करते पुढच्या गोष्टी. सो हे सगळं ChatGPTनं म्हणजे जेवढं कामाचं आहे ना तर तेवढंच ते आपल्यासाठी धोकादायक कसं ठरू शकतं हे आज मला कळलं. तर जेव्हा मी डॉक्टरांना भेटले, त्यानंतर एक्सरे वगैरे काढला, त्याच्यानंतर मी जरा रिलॅक्स झाले. असंही होतं त्याच्यामध्ये की तुमचं वेट लॉस पण होत असेल, ताप पण असेल किंवा मग तुम्हाला भूक लागत नसेल तर TBचे चान्सेस असू शकतात. पण हे असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण तरी पण माझ्या डोक्याची लाईट पेटत होती की नाही बाबा असू शकतं का. म्हणजे मी इतकं पॉसिबिलिटीमध्ये असं पॉझिटिव्ह विचार करायचं सोडून मी इतकं निगेटिव्हली घेत होते. कारण 2 आठवड्यापासून हे चाललेलं आहे, जे की मला एरवी होत नाही. आता आवाजावरून कळत असेल तुम्हाला थोडं दम लागतोय हे, पण मला ते खूप स्ट्रॉंगली असं वाटत होतं. आणि डॉक्टरांना भेटले तर तेव्हा मी एकदम रिलॅक्स झाले की चला यार आपल्याला काही झालेलं नाही आहे. नॉर्मल ते डॉक्टरांनी समजावून सांगितलं त्या पद्धतीने थोडंफार काहीतरी आहे इन्फेक्शनमुळे. आणि मी आशा करते की मी ह्या डोसनंतर बरी होऊन जाईल असं. सो हे आहे. बाकी काहीच नाही. खूप सगळा पसारा मी सगळा ठेवून गेले होते कारण मला त्यावेळेला काहीच सुचत नव्हतं. मला असं झालं होतं मी कधी जाऊ हॉस्पिटलला. तसं जाऊन आले. आज जरा पाऊस उघडला आहे. येतानाच मला जाणवत होतं असं की यार आज पाऊस उघडला आहे, शांत वाटते वातावरण. आणि त्यावेळेला डोक्यात एक विचार आला, आपल्याला घरात बसून एवढं हे वाटतंय, पाऊस आहे, चिकचिक आहे, किती पाऊस पडतोय, किती झिमझिम किती चालू आहे सारखं. वारकरी जे गेले होते आत्ता पंढरपूरला गेले, त्यांना पूर्ण पावसामध्ये त्यांची काय कंडिशन झाली असेल. शिवाय ते बऱ्यापैकी म्हणजे आपल्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा तरी वयस्करच असतात त्यातली, पण तरी पण ते किती सगळं छान आनंदाने भक्तिभावाने सगळं त्यांचा तो प्रवास होतो आणि ते सगळं जातात आणि त्या घरी बसून आपल्याला हे वाटते. सो त्यांची किती कमाल आहे असं जाणवलं त्याच्यावरनं. आणि खरंच कमाल आहे. आज एकादशीचा आपण तर म्हणजे एकादशी असं होतं ना की एकादशी फक्त खायचं, उपवास करायचं, बस आपल्यासाठी एवढंच. पण जे तिथं जातात ना पंढरपूरला त्यांना किती छान वाटत असेल. काल रात्रीच विचार आला होता की आपण पंढरपूर तर नाही पण प्रति पंढरपूर आहे तिकडे जाऊयात. पण परत रात्रीपासून हे चालू झालं आणि मी जो विचार करते ना तर तसं काही ते घडलंच नाही. मला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा मी नक्की जाऊन येईल. कारण मला माझी खरंच काल मनातून इच्छा झाली होती. या अगोदर मी कधी गेले नाही पण मला काल असं वाटलं म्हणून म्हणलं ठीक आहे आपण जाऊयात.
सो मला वाटतं आजच्या पुरतं एवढंच. जसं बरं वाटेल, जसं मी छान फ्रेश वाटेल, कारण मी रोजच्या दिवसाची सुरुवात असंच करते की चला यार आज मी फ्रेश आहे एकदम, आणि त्या पद्धतीनं. पण नंतर मला हळूहळू काहीतरी व्हायला लागतं. सो असं होतंय. तुम्ही पण समजून घ्याल की जेव्हा तब्येत खराब असते तेव्हा हे होतं. आणि जसं मगाशी सांगितलं तसं मी आराम तसा करतेच आहे. तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओज बनवू नये किंवा आरामच करतो काही जणांना, पण बरेचसे जण असतात की ते माझ्या व्हिडिओच्या आतुरतेनं वाट बघत असतात. आणि मग त्याच्यामध्ये एखादं प्रमोशन पण आलं तर तुम्हाला पण वाटतं की नॉर्मल व्हिडिओ नाही टाकत, मग प्रमोशन्स कसे टाकते असं. सो करावं लागतं आणि हे आपलं काम आहे म्हणून मी करते आहे. कारण मी जर जॉब करत असते तर मला काही करून ते करावंच लागलं असतं की नाही. त्याच्यापेक्षा मग मी एकदम छान घर सांभाळून, मनूला बघून, बाकी माझ्या तब्येतीची काळजी घेऊन हे सगळं करते, तर त्यापेक्षा कितीतरी बेटर आहे असं मला तरी वाटतं. सो जसं होईल तसं आपण भेटत जाऊयात व्हिडिओ थ्रू. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा. प्रोडक्ट जर मला भेटले ना, ते नायकावरनं मी घेतलेले फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती फ्लिपकार्ट मिंत्रावरती, तर मी टॅग करून देईल. तुम्हाला हवे असतील तर तिथून परचेस करू शकता, कारण लिंक परत शोधत बसण्यापेक्षा ते थोडंसं बरं पडतं. सो नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.